थांबा बाळराजे, पुढे जाऊ नका. का? पण आम्हाला भेटायचंय त्यांना. जे काही भेटायचंय ते इथूनच भेटा. आजवर जे ऐकलं होतं ते आज पाहिलं सुद्धा. फसलो आम्ही इथे येऊ. तुम्ही इथं रक्तात धोतर भिजवून अनुष्ठान करत बसता. मातोश्रींच्या ख्याली खुशालीचं भानही नाही. मातोश्री, एकही शब्द बोलू नका. आमची इच्छा नाही. अरे देवा, आता या शुभ प्रसंगी हे काय? माफी असावी मातोश्री. आम्ही माफी मागतो. आमचं चुकलं. तुम्हाला या अशा अवस्थेत बघण्याची इच्छा नाही आमची. मातोश्री, आम्ही कपडे बदलून येतो. शंभूराजे, कसे आहात तुम्ही? आणि ते रक्त कसलं होतं? युवराज अहो, घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु तुम्ही तर आम्हाला सामोरे येणार होता ना? होय मातोश्री, आम्ही तुम्हाला सामोरे येत होतो. एक गाव ओलांडलं आणि अचानक गलका ऐकू आला. आम्ही त्या दिशेनं घोडा फेकला. लोकांनी आम्हाला सांगितलं की रानरेड्यांचा एक कळप चवताळलाय. तो उभ्या पिकाची नासाडी करतो. 2 माणसांना जायबंदी केल्या आणि एकाला ठार केलं. आम्हाला काहीच सुचलं नाही. आम्ही लगेच त्या दिशेनं घोडा फेकला. एकटेच रानात शिरलो. त्या रेड्यांच्या कळपाचा माग काढला तर त्या चवताळलेल्या कळपानं आमच्यावरच हल्ला केला. पण आम्ही सावध होतो. सपासप तलवारीचे वार रेड्यांवर करू लागलो. 2 रेडे ठार केले आणि बाकीचे पळून गेले. त्यातल्या एका रेड्याच्या मानेत आमची तलवार रुतून राहिली. ती उपसताना त्याच्या गरम रक्ताचे फवारे आमच्या अंगावर उडाले. ते रक्त होतं. पण तुम्ही कशाला जीव धोक्यात घालायचा? आमच्या शेतकऱ्यांसाठी. दादासाहेब, अहो फौज पाठवायची. किती लढवय्ये आहेत आपल्याकडे. रणवका, त्या क्षणाला काही सुचलंच नाही आम्हाला. आणि तसंही त्या रेड्यांचा बंदोबस्त करायला आम्ही एकटे समर्थ होतो. पण आता ह्या पुढे हे असं धाडस नको. हे सांगायचंही धाडस नाहीये त्यांना. युवराज हो म्हणतात पण धाडसच करतात. तशी धाडस आहे म्हणून तर आम्ही आहोत. चल लवकर आटप. जी जी. मातोश्री, मातोश्री, तयार झाला? आम्ही आखाड्यात जात आहोत. 2 डाव शिकून येतो तलवारीचे. बाळराजे, पुरे. आता नको. लगेच येतो शिकून. आम्ही नाही म्हणालो ना. आणि अजून काही शिकण्यासारखं आहे असं आम्हाला वाटत नाही. हा आखाडा राहायचा बाजूला. दुसऱ्याच आखाड्यात जाऊन बसाल, गांजा चिलम उडत. म्हणजे सतत प्रश्न विचारत बसू नका. पण लगेच येतो जाऊन. बाळराजे, आपण आखाड्यात नाही रायगडावर जाणार आहोत, समजलं? नाही, आम्ही आखाड्यात जाणार. जाणार म्हणजे जाणारच. बाळराजे, काय चाललंय तुमचं? हा, जबान लढवताय? चढ्या आवाजात बोलताय आमच्याशी? काय वाईट बोललो आम्ही? बाळराजे, तुम्हाला बाधा तर झाली नाही ना? कौसल्या, अगं लवकर लवकर कर. जी जी. या मंतरलेल्या मुलखात आम्हाला आणखी नाही थांबायचं. चला, तुमची दृष्ट काढते. या. आमचीच दृष्ट लागते की काय असं वाटत होतं आम्हाला. केवढं तेज आलं होतं चेहऱ्यावर काल रात्री. तुम्ही सगळे आलात त्याचाच आनंद होता तो. छान झालं डोहाळे जेवण. आरास सजावट खूप छान होती. पण शंभूराजांना असं रक्ताने भरलेलं पाहून आम्ही खरं तर घाबरलो होतो. डोहाळे जेवणात त्यांचं असं येणं
बरं नाही वाटलं. हसलात? मातोश्री, अहो भोसल्यांच्या घराण्यात हे शकून अपशकून कोणी मानलेत का? जे करायचं तेच करतात. तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का बघा? युवराजांच्या 5वीला कुणा अपराधी माणसाचे हातपाय तोडले होते. हो, आठवलं. अहो मग जिथे 5वीला गुन्हेगारांचं रक्त सांडलं जातं, मग तिथे युवराजांकडून ही अपेक्षा का करायची? अगदी खरं बोलला. शेवटी भोसलाही रक्त आहे. आणि शेतकरी त्रासात आहेत, रयत अडचणीत आहे. हे सगळं सोडून युवराज घरात आपल्या बायकोचे डोहाळे तर पुरवत बसणार नाही. अगदी खरंय सुनबाई. आणि आम्ही तसा अनुभव घेतलाय. यांना रयतेच्या सुखापुढे दुसरं काही सुचतच नाही. तो वसाच घेतलाय म्हणा ना. मातोश्री, आऊसाहेबांनीच दिलाय हा वसा आपल्याला. पण सुनबाई, आम्हाला खूप आनंद झाला. तुमच्याशी भरपूर बोलायचंय. मातोश्री, आमच्या बाळणपणापर्यंत इथेच थांबा ना. बाळंतपणापर्यंत नको. महाराज येतील, आम्हाला जावंच लागेल. पण काही दिवस नक्की थांबणार. आणि थोरल्या मातोश्रींना सुद्धा आग्रह करा इथे राहण्याचा. आम्हाला खूप खूप बोलायचंय हो त्यांच्याशी. आणि इथे शृंगारपुरात कसा एकांतपणा आहे, पाठीमागे काही व्याप नाही. तुम्ही आग्रह कराच त्यांना. करणार तर. आणि जोपर्यंत इथे राहू तोपर्यंत तुमच्यासाठी रोज घावणं करायलाही सांगणार. तुम्हीही त्यांच्याकडून कोड कौतुक करून घ्या. कसलं कोड कौतुक? तिकडे थोरल्या मातोश्रींनी मेणे तयार ठेवण्याचा हुकूम दिला. अचानक? हो, त्या निघाल्यात रायगडी. राणीसाहेब एक विनंती. बोला. आपण आमच्या वाड्यावर पायदळ झाला. पुढच्या वेळी आलो तर अवश्य येऊ. तर विहीणबाई, यावेळेस धाकलं युवराज आणायचं आलं होतं म्हणून म्हणलं. त्यांचं तरी काही घडोघडी येणं होतंय वय. तर हो, अहो आम्ही तर म्हणतोय एक रात राहावं, मुक्काम करावा, आमचा पाहुणचार घ्यावा, आम्हाला बी समाधान वाटेल. काय हो? वय वय, अगदी खरं आहे. एवढी सवड नाही आता. आम्ही निघालोय आज. आज जी, मेणे तयार असतील, पथकही सज्ज झाले. असं करू नका. अहो, बाळराजांसाठी आम्ही अगदी आवडीनं कौतुकानं रानमेवा आणलाय. रानमेवा म्हणजे काय? रानमेवा म्हणजे रानातली समधी छोटी मोठी फळं असते. हा, मग आम्ही येणारच रानमेवा खायला. नक्की. परंतु हा रानमेवा शाक्तपंथींच्या डोंगरातून मंत्र मारून तर आणला नाहीये ना. मातोश्री, मातोश्री, असल्या भाकड कथांवर तुम्ही केव्हापासून विश्वास ठेवायला लागलात? आधी नव्हता, पण आता डोळ्यांनी पाहिलंय. काय बघितलं मातोश्री? तेच जे आजवर ऐकलं होतं, ज्याच्या खबरा आल्या होत्या, तेच बघितलंय. पण अर्थ नाही समजून घेतला. प्रत्यक्ष हेच प्रमाण असतं. गैरसमज करून घेण्यात घाई होते असं वाटत नाही मातोश्री? बिलकुल नाही. मी काय म्हणतो राणीसाहेब, आपण चलावं. पुढच्या वेळी येण्याचा योग आला तर आम्ही नक्की येऊ. आणि महाराजांसोबत येऊ. बघा हा विहीणबाई, हा आमचा शब्द आहे. परंतु आता थांबवू नका. कारण काल आम्ही जे काही पाहिलंय त्याने आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. चलावं. आज्ञा द्यावी. रायगडी निघाल्या? पण एवढं झालंय काय? ठाऊक नाही, पण त्यांचा पारा चढलाय.
संदुका तयार ठेवायला सांगितल्या. आम्ही सूनबाई, तुम्ही थांबा. तुम्ही अवघडलेले आहात आणि थोरल्या बाईसाहेब तिथे चिडले आहेत. एखादा शब्द वेडा वाकडा यायचा. तुम्ही थांबा इथेच, आम्ही बघतो. राणूबाई चला. बाळराजे तुम्ही आज जा. थांबा बाळराज, कशाला? त्यांनाही ऐकू द्या. अजून ऐकण्यासारखं काही आहे असं वाटतंय का तुम्हाला? ऐकण्यासारखं आहे मातोश्री. आमची प्रत्येक गोष्ट ऐकण्यासारखी आहे असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला सुद्धा तसंच वाटतं? वाटत होतं, पण आता वाटत नाही. का? आम्ही ऐकून होतो तुम्ही रेड्याच्या रक्तात धोतर भिजवून देवीची उपासना करता म्हणून. काल रेड्याचं रक्त पाहिलं आम्ही आणि धोतरावरचे डागही पाहिले. मातोश्री ते नाही, आमच्यामुळे तुमच्या देवी समोरच्या उपासनेत खंड पडला असेल नाही? मातोश्री, तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही अशी उपासना करतो म्हणून? सगळ्यांना ठाऊक आहे. काली मातेनं उग्ररूप धारण करून महिषासुराला ठार केलं होतं. त्याचप्रमाणे तुम्ही असुराचं प्रतीक म्हणून रेड्याला मारलं नाही. सकाळी शाक्त पंथाचा साधू नैवेद्य घेऊन आला होता आणि संध्याकाळी तुमचा हा अवतार पाहिला. तरी बरं रेड्याचं कातडं नेसून आला नाही. आलोही असतो, आम्हाला काय? कातडं काय, कापड काय, धोतर काय, सारखंच. पण मातोश्री, ते कातडं काढणं मोठं कठीण काम असतं. त्यासाठी मोठी मेहनत आणि कातडं कमावण्याची कला अवगत असावी लागते. आमच्याकडे ती नाही, नाहीतर तेही केलं असतं आम्ही. मातोश्री, जे आमच्या विरोधात अफवा पसरवतात त्यांना ही माहिती नसावी कदाचित. परंतु अघोरी पंथाच्या नियमाप्रमाणे देवीची स्थापना घरात केली हे तर खरंय ना? हो, केली आम्ही स्थापना, केली. पण मातोश्री, ही स्थापना करणारे आम्ही काय पहिलेच आहोत? मातोश्री, काली माता म्हणजे आई भवानी, काली माता म्हणजे भद्रकाली, काली माता म्हणजे महिषासुर मर्दिनी. एकाच देवीची नाना रूप आहेत ही. आणि आम्ही काय वाईट केलं मातोश्री? कुठलीही देवता कधीच वाईट नसते. वाईट असतो तो माणसाचा भाव. देवतेला कुठलाही नैवेद्य नको असतो, ना रेडा हवा असतो, ना रक्त. आपण हे स्वरूप त्या मूर्तीत बसवण्याचा प्रयत्न करतो आपल्या समाधानासाठी. मातोश्री, आई भवानी काय किंवा काली माता काय एका घरातल्या मूर्तीत सामावू शकेल? नाही मातोश्री, प्रतीक आहेत ही, केवळ प्रतीक. स्फटिकरचित पीठे श्यामलांगीं भवानीं अरुणचरण कांतीं भासयंतीं स्वरूप, असं तिचं भव्य रूप. मातोश्री, तुमचा गैरसमज झालाय किंवा कुणीतरी गैरसमज करून दिला. म्हणजे गैरसमज आमचाच झालाय तर? सगळं करायचं आणि नामानिराळं राहायचं, ही कला तुम्हाला त्याच लोकांकडून अवगत झालीये वाटतं. कळल्याप्रमाणे आम्ही मूर्ती पाहिली आणि त्याचप्रमाणे तुमचा अवतारही पाहिला. मातोश्री, इतर कुणावरही आणि कशावरही भरोसा ठेवण्यापेक्षा आमच्यावर भरोसा ठेवा. तो होता म्हणून झालं गेलं गंगेला वाहिलं असं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. म्हटलं सुनबाईंना डोका जेवणात घावण खायचंय, गरम गरम घावण करून खायला घालू. त्यासाठी रायगडाहून स्वतः पीठ मनासारखं दळून घेतलं. पण मातोश्री, ज्या भावनेनं आला आहात ती भावना तशीच कायम राहू द्या. आम्ही जे काही करतो आहोत ते आऊसाहेबांच्या आदर्शाप्रमाणे. शंभूराजे, आपली कुकर्म लपवायला आऊसाहेबांचं नाव घेऊ नका. त्यांच्या पदराआड लपू नका. मुळीच लपत नाही आहोत.
तसंही ज्याच्या आड लपावा असा बदर आहे कुठं आमच्या नशिबात. हेच ते या सहानुभूतीमुळे आजचा दिवस बघावा लागतोय. प्रत्येक वेळी सहानुभूतीचा उपयोग कौशल्यानं करून घेतला. मातोश्री, आई विना पोर, लहानपणी आईच्या दुधाला पारखं झालेलं पोर. मातोश्री, अगोदर आम्ही काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. यांना ऐकवा. आम्हाला सवड नाही आणि ऐकण्याची इच्छाही नाही. ऐकावं लागेल मातोश्री. युवराज, ही कोण भाषा तुमची? आणि आवाज एवढा टिपेला का लागलाय? स्वराज्याच्या महाराणी समोर उभे राहून बोलता आहात, याचं भान असू द्या. होय, आमच्या समोर स्वराज्याच्या महाराणी उभ्या असल्या तरी आम्ही मात्र आमच्या मातोश्रींसमोर उभे आहोत. स्वराज्याच्या महाराणींना काय वाटतं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, आमच्या आईला आमच्याविषयी काय वाटतं हे महत्वाचं आहे. राजसत्ता आम्हाला काय दूषणं देते हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, तर आमच्या वात्सल्याचं भूषण आमच्यासाठी महत्वाचं आहे. मातोश्री, तुम्ही कवी आहात हे मागेच सिद्ध झालंय. आम्हाला एवढंच म्हणायचंय की हे वात्सल्य, हा आईपणाचा विचार अघोरीपणाच्या जंजाळात शिरण्या अगोदर करायचा होता. मातोश्री, आता म्हणाल तो रेडा शेतकऱ्यांना त्रास देत होता, त्याने शेतकऱ्यांना जायबंदी केलं आणि म्हणून. मातोश्री, ही वस्तुस्थिती आहे. सकाळपासून वाड्याबाहेर गावकरी थांबले. आम्हाला दूषण देण्या अगोदर त्यांना विचारावं आपण. विचारलं असतं पण सवड नाही आम्हाला. मातोश्री, शांताबाई साहेब, जी मेणे तयार आहेत. कोणत्या मेण्यात बसताय? आम्ही काय म्हणत होतो? बाजू सावरण्याची गरज नाही, चला. मातोश्री, आम्ही काय म्हणतो? तुम्ही म्हणालात तर तुमच्यासाठी सुद्धा मेण्याची तजवीज करू शकतो आम्ही. अन्यथा घोड्यावरून चला. कुलमुक्त्यार बाई साहेब, येतो आम्ही. मातोश्री, मातोश्री थांबा ना. आता नाही. अहो, असं काय करताय? आमची धड घावणंही खाऊन झाली नाही. सुनबाई, घावणं मिळतील. तुम्ही रीतिरिवाजाची दावणं नीट सांभाळा. स्वतःची काळजी घ्या. येतो आम्ही. अरे काय करताय पंत? अहो, तेवढी गडबड पडला असतात ना. अहो, गोष्टी तशा घडल्या त्यामुळे तातडीनं यावं लागलं. काय घडलं? आपल्या महाराणी साहेब पोचल्या काय शृंगारपूरला? पोहोचल्या? अहो, पोहोचल्याही आणि माघारी निघाल्या. आतापर्यंत अर्ध्या वाटेत आल्या पण महाराणी साहेब. काय सांगताय? मग याचा अर्थ काय होतो माहितीये का? आपला कार्यभाग साधला. याचा अर्थ गैरसमजाची गाठ पक्की बसली म्हणायची. महाराज येण्या अगोदर हे होणं गरजेचं होतं, कारण या अनाजीनं पायानं मारलेल्या गाठी भल्या भल्यांना हातानं सुद्धा सोडवता येत नाहीत. आता सुरू होणार भांडणाचा कलगीतुरा.